चालली आहे माहिती आहे पालकमंत्री कोण आहे तुला? कणकवली शहरात मटका जुगार जोरात सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः बाजारपेठेतील मटका बुकीवर धाड टाकली। यावेळी पैशाची मोजणी सुरू असताना अचानक पालकमंत्री नितेश राणे स्वतः दाखल होत मटका बुकिंग सुरू असताना रंगेहात पकडलं। त्यानंतर पोलिसांना बोलावून घेण्यात आलं। सर्वांसमक्ष पोलिसांना मंत्री नितेश राणे यांनी तेथील जमा रकमेची मोजणी करायला लावली। जिल्ह्यात असे प्रकार खपवून घेणार नाही असे सांगून त्यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले। जे जिथे जिथे बसले तिथे जाऊन बसा रे। जिथे बसलेला तिथे बसा। नाव काय? महादेव रमाकांत देवर। किती झाला टोटल हो? 11 लोक कॅश मशीन पण असेल। एक लाख काहीतरी एक कोणतरी आकडे लिहा रे जरा म्हणे जरा पेनवर आहे कागदावर काढून आकडे काय करणार सांगा। उचला आहे लोकांना सगळे सामान आहे मी थांबतोय मला शिष्टमंडळ आहे अजून ओरसला काय करून घेतो तुमच्यावर नाही असं नाही अपेक्षा होती मला। सगळं कळणार ना हे केस वीक करून दे ना मी पण बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगायला। बघून दे काय प्रोसिजर त्याचं नाव पडतो त्यांना घेऊन जातो प्रोसेस जेवढं सगळं दिसतं ते इश्यू काय काय करायचं ते वापरलेलं आहे सगळं जमा करायचं। डिटेल तरी घ्या किती लोकांची तुमचा असेल ना तुमची माझी असेल किती लोकांची नावं बिव मला द्या हे आजचा आकडा तरी कळला पाहिजे। कितीचा आकडा आहे काय सांगा त्याच्यातून आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही घेवा रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे दोन डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कायटे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये उगाच त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट मध्ये राहून अशा गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का? मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काय केलेलं नाही आहे। सगळं तसंच चाललं असं चाललं तर आमचा जिल्हा बाद होऊन जाणार असंच राहिलं तर काही पिढी सगळी बाद होऊन जाणार आमची। जसं काय माहित नव्हतं तसं तुम्ही लोक रिएक्शन देताय। मी जिथे बोलायचं ना सीएम साहेबांना सगळं हे सांगणार आता मी बोललेलो मी पालकमंत्री असताना हलक्यात घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी मग कोणाला खेळायला देणार नाही लक्षात घे तू घेवा रे असं उदाहरण देईन ना आता लोकांना कळेल हात कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर
मीच करतो तसं काय माहित नव्हतं. पहिल्या दिवसापासून बोललो घेवारे उचला उचला, कोण लक्ष नाही दिलं. आता करा प्रोसिजर तुमची चालू जरा, ते पण मीच करतो. आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे. घेवारे नावाचे व्यक्ती आहे, त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे. इथे दुपारी 4 वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठेचा पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहेत. कॅश ठेवली आहे मोठी इथे. हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली. मी स्वतः येऊन बसलो इथे. आता बोलवलंय तुमच्या पीआयला. मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा, पण होत नाहीये. मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोहोचू शकतो, तुम्ही लोकांच्या नाकाखाली चालू आहे. सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी. टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे. हे बरोबर आहे. तुम्हाला तेव्हा पण बोललेलो, माझा विश्वास होता. मला माहिती मिळू शकते, मी धाड मारू शकतो. तुम्ही लोक कुठे गेलात मग? दुपारचे 4 वाजलेत.